वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेले आहेत। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेश चव्हाणवर आरोप आहे। नेपाळमध्ये अटक केल्यानंतर विमानानं पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला मध्यरात्री 2:30 वाजता पुण्यामध्ये आणलं आणि त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली। वैद्यकीय चाचणीनंतर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेश चव्हाणचा ताबा देण्यात आला। पुढील गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचलेला होता। तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला आणि तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं बेड्या ठोकलेल्या आहेत। निलेश चव्हाणला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, अखेर निलेशला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत, त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलेला आहे। कशा प्रकारे त्याला पकडण्यात आलं, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निलेश चव्हाण हा जो आहे त्याची गुन्हेगारी वृत्ती असल्यामुळे त्यांनी पोलिसांना चकवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केलेले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश जेव्हा पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघाला तेव्हा त्यांनी घरातून लाखो रुपयांचा कॅश जो आहे तो जवळ ठेवलेला होता। कोणतंही ट्रान्झॅक्शन जे आहे त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं नव्हतं। प्रत्येक गोष्टीला तो कॅश वापरत होता। एवढंच नाही तर त्याच्याकडे अनेक मोबाईल होते आणि सिम कार्ड जे आहेत ते वेगवेगळे होते। तो या सिम कार्डच्या माध्यमातून केवळ इंटरनेट आणि वायफायच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करत असल्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा जो आहे तो लागत नव्हता। निलेश जो आहे तो सुरुवातीला पुण्याहून नवी मुंबईला गेला, त्या ठिकाणी त्याचा मुक्काम पहिला जो आहे तो नवी मुंबईला झाला। त्यानंतर तो कर्जत रायगड आणि कर्जत रायगडवरून थेट दिल्लीला गेला। त्यानंतर तो दिल्लीवरून गोरखपूरला उत्तर प्रदेशमध्ये गेला आणि गोरखपूरवरून तो काठमांडू आणि भैरवा हे जे नेपाळमधलं गाव आहे त्या ठिकाणी गेला। त्यानंतर तो परत जेव्हा उत्तर प्रदेशमधल्या सोनावली या ठिकाणी आला भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर, तेव्हा पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। त्याला आता बावधन पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेला आहे आणि आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलिसांकडून निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यावर बाळाला हेळसांड केल्याचा जो गुन्हा आहे तो बावधन पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर करिश्मा हगवणे याच्याबरोबर त्याचे संबंध होते, त्यामुळे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये कटामध्ये सहभागी होण्यामध्ये त्याचा काही हात आहे का याचाही पोलीस विचार करणार आहेत। त्याचीही चौकशी जी आहे ती पोलिसांना करायची आहे। दुसरीकडे पोलिसांनी जेव्हा वैष्णवीची सासू लता आणि ननंद करिश्मा हगवणे यांना अटक केलं होतं तेव्हा त्यांचे मोबाईल जे आहेत ते पोलिसांना आढळून आलेले नव्हते। त्यामुळे निलेश चव्हाणकडे ते मोबाईल आहेत का, त्याच्यातून काही माहिती मिळते का, याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे। आणखी निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबियांनी पुण्याच्या वारजे पोलीस स्थानकामध्ये बंदूक घेऊन धमकावल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे, त्याचाही पुणे पोलिसांना तपास करायचा आहे। त्यामुळे एकूणच आज न्यायालयामध्ये निलेश चव्हाण याला हजर केल्यानंतर पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो त्याला पोलीस कोठडी कशा पद्धतीने मिळेल याकडे आहे। गेली 10 दिवस निलेश चव्हाण जो आहे तो गुंगारा देत होता पोलिसांना, मात्र अखेर नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस जे आहे त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती जी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। खास करून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये त्याचा कोणता सहभाग होता हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत। प्राची, कैलास, गेल्या 10 दिवसांमध्ये त्यानं 3 राज्यांमधून खरं तर हा प्रवास केलेला होता, त्यामुळे हा प्रवास करताना नक्कीच त्याला कुणाचा तरी सपोर्ट असणार आहे, पाठिंबा असणार आहे, त्यामुळे त्या संदर्भात देखील आता चौकशी देखील केली जाऊ शकते। साहजिकच आहे, 10 दिवस तो फरार होता, त्यामुळे त्याच्या मित्रांशी त्याचबरोबर इतर काही नातेवाईकांशी त्यांनी संपर्क साधला होता का, त्याला कोणी कोणी मदत केली, या सर्वाचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। वास्तविक पाहता एका ट्रॅव्हलच्या CCTVमध्ये निलेश चव्हाण दिसल्यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यानंतर या CCTVच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला उत्तर प्रदेशच्या नेपाळच्या बॉर्डरवरून उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आलेली आहे। या 10 दिवसाच्या दरम्यान निलेश चव्हाण याला कोणी मदत केली, त्याला कोणी सहाय्य केलं याचाही पोलीस तपास करत आहेत आणि त्यातून ज्यांनी सहाय्य केलं त्यांनाही पोलीस ताब्यात घेणार आहेत।
नक्कीच कैलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आज निलेश चव्हाण याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यासोबतच त्याला किती दिवसांची कोठडी सुनावली जाते याकडेही लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.